तर सरकार किती पिकांना MSP जाहीर करतं? 23 पिकांना जाहीर करतो. तर ह्या 23 पिकांपैकी जे MSP जाहीर करतं म्हणजे काय करतं? तर सरकारने एक दिलेले प्रशासकीय आश्वासन आहे की हे 23 पिकं तुम्ही लावा. त्या 23 पिकांची अमुक अमुक MSP आहे आणि ह्या MSP खाली जर रेट गेले तर ती सरकारची जबाबदारी आहे की ती खरेदी करू. परंतु ती काही कायदेशीर बंधन नाही. म्हणजे मागणी कशाची होती की कायदा करा. कायदा केला म्हणजे सरकारवर ते बंधन येईल. बरोबर आहे. आता हे फक्त प्रशासकीय आश्वासन आहे आणि हे आश्वासन सरकार कुठल्या पिकांबद्दल पाळतं? तर भात आणि गहू, जसं आपण डिस्कस केलं की अन्न सुरक्षेचा प्रश्न होता, त्यामुळे भात आणि गव्हाची खरेदी करतं. आणि म्हणजे सातत्याने आणि मोठ्या प्रमाणावर खरेदी करणारी ही दोनच पिकं आहेत. त्याच्यामुळे मग मध्ये शांतकुमार कमिटीने जो रिपोर्ट दिला होता की देशातल्या 6% लोकांनाच हमीभाव खरेदीचा फायदा होतो आणि त्याच्यातले 84% शेतकरी हे पंजाब आणि हरियाणामधले आहेत. अरे बापरे. त्याच्यामुळे हे पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी आंदोलनात आहेत. बाकीचे महाराष्ट्रातले इतर ठिकाणचे शेतकरी नाहीत, कारण इथं हमीभावाने खरेदीच होत नाही ना.